आणि गाईज आम्ही आता गावाला आलो मी आणि आम्ही जरा जातोय फिरायला मस्तपैकी डोंगरावर आणि आमच्या इथं पिकनिक आहे. ॲक्च्युली आताच आमच्या गावचे गणपती गेलेत आणि गणपतीचा ब्लॉग केला नाही मी, जरा घाई होती खूप जास्त, त्यामुळे आम्ही केला नाही गणपतीचा ब्लॉग. बट आता आम्ही चाललो मस्तपैकी आमच्या डोंगरावर आणि तिकडे आमचा गावदेवीचा मंदिरसुद्धा पण आहे. ते सर्व दाखवणार तुम्हाला, इकडची पूर्ण मजा वगैरे दाखवणार आहे. पब्लिक बघू शकता, अजून खूप पब्लिक आहे मित्रांनो. मस्तपैकी आज पूर्ण मजा आहे, तर तुम्ही एन्जॉय करा. सध्या मित्रांनो इकडे आलेलो आहोत बसायला. सध्या लोक आम्ही खूप चाललो खालून ॲक्च्युली, ते लोक आता इकडे आराम करायला आलेत. मी ह्याच्या आधी इकडे आलेलं त्या आंब्यांचा ब्लॉग बनवला, आम्ही इकडे आंबे घ्यायला आलो होतो आणि वेबसुद्धा तुम्हाला दाखवलेलं. हे पाणी जे ते मित्रांनो डोंगरावरून येतं पूर्ण आणि मस्त वाटतं एकदम. तुम्हाला दाखवतो पुढे. पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली ना मित्रांनो आमचा गाव असा स्वर्गासारखा वाटतो, बघू शकता तुम्ही इकडनं. आणि आमची मंडळी पूर्ण अजून ॲक्च्युली खूप पोरं ती वरती गेली, अर्धी अर्धी खाली आहेत, मुलीसुद्धा येणार आहेत, बहिणी वगैरे आमच्या. तर एन्जॉयमेंट आहे फुल इकडे मस्तपैकी. आता सगळी पब्लिक पुढे गेले आणि आम्ही ॲक्च्युली आता फोटो काढायला थांबलेलो आणि आता पूर्ण पब्लिक पुढे गेलेले आहे आणि आम्ही आता तिघे राहिलो फक्त इकडे. ॲक्च्युली अजून मुली यायच्या बाकी आहेत खूप साऱ्या, तर ते लोक आले तिकडे आम्ही असं जेवण वगैरे बनवणार. आता आम्ही सुद्धा चाललो तिकडे, तर आमची थोडी मस्ती चालणार तिकडे, ते पण तुम्हाला दाखवतो. मस्त एकदम फुल एकदम एन्जॉय. कधी जीवनामध्ये मित्रांनो तुम्ही घरी असताना एकटे बसले तर एकटे बसू नका, मस्तपैकी फिरत जावा, डोंगरा वगैरेवरती जावत जा तुम्ही, एन्जॉय करा. कारण का जंगलामध्ये येऊन आपल्याला माहिती पडतं की काय ॲक्च्युली आहे स्वर्ग. आपलं वाटतं की स्वर्ग फक्त इकडे मेल्यानंतर पुन्हा गेल्यावर भेटतो, पण तसं नाही. जिवंत राहून डोंगरावरती फिरा पावसाळ्यामध्ये, स्वर्गात स्वर्ग. आता वरती बघ मंदिरात जायचं आलेला फायनली डोंगरावरती 2 साथीदारांसोबत. आणि तुम्हाला इकडचा घर बघू शकता, एकदम जुना घर आहे कौलीवरचा. आम्ही ॲक्च्युली ह्या जागेला कौली बोलतो कारण का इकडे आमच्या लोकांची शेती वगैरे आहेत खूप सारे. इकडे धरणसुद्धा आहे, धरणावरती पण आम्ही जाणार आहोत. आणि आम्ही सध्या तिकडे जरा छोटे फोटो काढणार मस्तपैकी. यू आर रेडी गाईस? या वी आर रेडी. यू? यस यस, सर्व रेडी आहेत मित्रांनो. आणि आम्ही तिकडे मस्त चांगल्या लोकेशनवर फोटो काढणार आहेत. गाईज आता मी आलेलो वरती, आम्ही लोक मस्तपैकी मजा येते फुल आणि चाललो आम्ही जरा फोटो काढत होतो खूप वेळ. आणि इथे आता आलं इकडे आमचे सर्व पब्लिक बसले. सध्या पहिला आम्ही जातो देवळाजवळ, जरा पाय पडू आम्ही लोक आणि मग इकडे हे करू. आम्ही लोक दाखवतो आमची पब्लिक आलेली आहे, ती जरा तुम्हाला बघू शकता. आमची पब्लिक इकडे सर्व आलेली आहे. हे बघू शकता, आमच्या गावचं गावदेवीचा मंदिर आहे आणि इकडचा सीन बघू शकता, खूप मस्त आहे. गाईज मी माझ्या बहिणीबरोबर आलेला इकडे, तर कसं वाटतं ती मला घेऊन? एकदम मस्त वाटते आम्हाला येऊन मंदिरात. खूपच सुंदर आणि खूपच सुंदर असं वातावरण आहे मंदिरात. एकदम छान वाटत आहे आम्हाला. आमच्यासोबत खूप पोरं आलेली आहेत गावातली, आमची खूप मोठी गँग आहे. ॲक्च्युली जी माझी बहीण आहे ती गावची म्हणजे मेन सिंगरमधली म्हणजे बुवा आमच्याकडे बोलतात, ती आहे आमची गँगची. आणि ते लोकांनी पैसे जमा केले तरी म्हणून आम्ही इकडे आता पार्टी करायला आलो मस्त वगैरे. आणि इकडे आमची गँग बघू शकता, खूप जणी आलेले आहेत. अजून पोरात पण ते तिकडेच आहेत आणि आम्ही इकडे सुद्धा पाया पडतो. तर झालेलं आम्ही थोडं मिनिट बसणार इकडे मस्तपैकी. कुर्ली भेटले याला, कुर्ली काहीच बघू शकता हातामध्ये मस्तपैकी. ह्याचा बघा कुर्ल्याचा चेहरा, बघा कुर्ल्याचा चेहरा बघा तुम्ही. इकडे जेवणाची तयारी करतो आम्ही पूर्ण मस्तपैकी. इकडे आमचं जेवण होतं. फुल एन्जॉयमेंट असते मित्रांनो आमच्या इकडे. आणि इकडे फालतू लोकांची गेमिंग चालू आहे मित्रांनो, बघू शकता. फ्री फायर आणि थंडा घेऊन आलेला आम्ही पियाला पोरांना मस्तपैकी. बघू शकता मित्रांनो आता इकडे आमचं चिकन साप होतंय.
स्पेशल पर्सन आलेले आहेत लोक. आणि कसला लोकेशनवर चिकन साफ करतात तुम्ही बघू शकता. मस्त की चिकन बघू शकता. तिकडे आमचे बाकीचे पब्लिक आहे आणि इकडे आम्ही चिकन साफ करते. मस्त की खाली एकदम चिकट आहे मित्रांनो. एकदम आरामशी चालवावं लागते. चिकन बघू शकता. एवढं चिकन आहे मित्रांनो. आणि गाईस तुम्ही बघू शकता आम्ही इकडे आता आलो आहोत आणि तुम्ही इकडचं सुंदरसा निसर्ग रंग वातावरण बघू शकता. खूप मजा येते आणि इकडून ते सीन वाटतं ना गाईस. हे बघू शकता तुम्ही खाली. एक नंबर बघू शकता तुम्ही इकडचं वातावरण गाईस कसला जात आहे ते भरपूर. एक नंबर वाटतंय मस्त एकदम. तिकडे धरणापर्यंत जात आहे पूर्ण प्युअर पाणी. निळा निळा पाणी असतो गाईस. पूर्ण फ्रेश पाणी पिण्याचं. इकडे पुरं बघू शकता तुम्ही. इकडे आमची अर्धी गँग आहे. पूर्ण मजा करतो आम्ही. ಆಯ್ತು एक बार वरती देख. हा अच्छा. आणि काय जाता आता मी जातोय वरती म्हणजे खाली तिकडे. तुम्हाला असंच तुम्हाला दाखवलं की कसं आहे आपलं खालचं सीन. खूप म्हणजे एकदम भारी आहे एकदम. पाणी जे हे बघायला आम्ही खूप लांबून येतो गाईस. खूप म्हणजे खूप लांब. चले बंद कर एक मिनिट. बस बंद कर. तिकडे मगाशी जो करण उतरलेला. आता मी पण उतरलोय फोन जरा बंद करून. आणि तुम्ही बघू शकता की इकडून आम्ही आलेलो आहो आणि मस्त वाटतं एकदम. हे बघू शकता असा धबधबासारखा वाटतं एकदम. फुल एकदम पाचशा सीन. इकडनं जायला काय नाही गाईस पण खूप जास्त की घसरण आहे इकडे. तरी पण मी ट्राय करतो. हाय रस्ता. आणि बघू शकतो तुम्ही आलो इकडे. तर मी खाली जातो. एक मिनटात तुम्हाला हे दाखवतो सीन. एक नंबर सीन आहे गाईस. आता आपण खाली जाऊ. चल करम भाई दाखव रस्ता. ठीक आहे तू फोन कर. इकडे काटे जायचं. अरे आरामशीर जाशील. आरामशी जाऊ आम्ही कधी पण. आणि तुमच्यासाठी रिक्स देतो गाईस. तुमच्यासाठी रिक्स. ओनली अँड ओनली सबस्क्राईब करा. मुश्किल बड़ा रास्ता देखिए गाइस. सीधी ऊंचाई से हम नीचे आ रहे हैं. ऑन केलं.
आणि हे बघू शकता फायनली आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत काय. इकडे पोहोचलेलो आहोत आम्ही जिकडे आम्हाला पोहोचायचा होता. प्लीज सबस्क्राईब करा काय. पवायला खूप मजा येईल काय तिकडे. एक नंबर सीन म्हणजे एक नंबर सीन आहे गाईज. बघू शकता मला मी खूप मेहनत करून पोहोचलो इकडे आणि खूप खतरनाक रस्ता होता. तुम्ही पाठी बघू शकता. काटा विटातून आम्ही आलो पण आलो कारण आम्हाला जिद्द होती की आम्हाला इकडे पोहोचायचं नाही. खाली आणि मी पोहोचलो. आम्हाला ऍक्च्युली पोहायचा मन करतं बट बघू नंतरला मुलं आली बोलले की आपण पोहायचा तर आपण पोहू इकडे. नंतर तरी पण आम्ही इकडे ॲडव्हेंचर केला. ते ॲडव्हेंचर मग खूप मस्त होता आणि तुम्हाला दाखवलं मी. खूप रिस्क घेतली कारण फोन पडू पण शकला असतं आमचा तरी मी दाखवलं. तर चला आता जरा तर धरणामध्ये पोहणं भिजणारच ना तर आम्ही जरा त्या धरणामध्ये भिजणार म्हणजे तिकडून तो धबधबा येतो तिकडून आम्ही भिजणार आता आणि मस्तपैकी तुम्हाला दाखवणार. तर चला वरती वापस आता धबधबाच्या इकडे जाऊ. चलो गाईज पण एक सेकंड तुम्ही एकदा सीन बघा इकडचा केवढा मस्त वाटते. चला म्हणजे मुश्किल रस्ता आलेला इकडनं वरती चढायचा. आम्ही वापस खाली येणार असतात तेव्हा दाखवू शकत नाही म्हणजे आता त्यामध्ये मी चढायला आणि उद्याला केवढी मेहनत लागते वरती म्हणून दाखवलं तुम्हाला. हा एकदम हार्ड रस्ता आहे. चला चिकड आहे थोडा. फायनली पोचलो वरती बघू शकता. थकलो वापस येऊ आम्ही भिजायला गाईस. हसणार नाही की नाही आलं तर येऊ कारण का आता ग्रुपवर आहे आमच्या की यायचं की नाही ते. बट मेन सीन होतं ते तुम्हाला दाखवायचं होतं ते मी दाखवलेलं आहे गाईस. हां आणि तुम्ही बघू शकता एवढा मस्त सीन आहे आणि करण आणि मी एक्सप्लोअर केली जागा पण ते. तर चला आता तिकडे जाऊ तिकडची एन्जॉयमेंट दाखवू तुम्हाला. आणि काय करणार जेवायला बसलो इकडे. पब्लिक बघू शकता तुम्ही. हो बघा चिकन आम्ही तिघं बसलो. बाहेर वेगवेगळे प्लेट वगैरे आणले ना म्हणून आम्ही तिघं बसलो. काकू वगैरे पण आहे. सुंदर असं वातावरण. आम्ही जेवलो आमचं जेवण झालं. बडी लोक जेवतात त्यांचा पाऊस पडतो खूप जास्त. खूप मजा येते सगळे नाचतात वगैरे. पाऊस बघू शकता फुल पाऊस आहे. पाण्यात झोपा होई. कोण गेला नित्य होई. चेहरा दाखव भाई. चेहरा दाखव. चेहरा दाखव. चेहरा दाखव भाई. चेहरा दाखव. हा चेहरा दाखव. व्हिडिओ कंटिन्यू होईल. सगळ्यांची वाट लावली आहे इकडे बघू सगळे. इकडे सगळे तुम्ही बघू शकता सगळ्यांची वाट लागलेली आहे.
सगळ्यांची वाट लावले. चिकन काढलं सालाडी, कुठे कुठे चिकन टाकलं तुम्हाला काय सांगू पण नाही. पूर्ण हालत खराब झाले. थकलेला पुन्हा सरपणा भिजून त्याला भिजवायचं आहे. खूप बेकार हालत झाला नाही. बघू शकता आम्ही आता खूप नाचलो खेळलो वगैरे आणि सर्व आता साफसूफ झालेले आहेत पूर्ण. मी सुद्धा एकदम साफ झाले. टी शर्ट अजून पूर्ण घाण झालेली आहे मित्र, टी शर्ट पण. तर आता आम्ही निघाऊया खाली वापस घरी जायला. आमचं ॲक्च्युली प्लॅन आहे वापस पोहायला जायचं. आता बघू तो सक्सेसफुल होतो का. मागाशी मी तुम्हाला बोललो खाली जाणार आहे, ते खाली जायचा प्लॅन तर सक्सेसफुल नाही झालं. बट आता बघू आपण की आता आपण खाली जाऊ शकतो की नाही. ते पोहायला एक नंबर मजा आली मित्रांनो, फुल एन्जॉय केला आज आम्ही. आणि ऑफकोर्स तुम्हाला दाखवणार मस्तपैकी काय मजा केली की पूर्ण इकडचा सीन व्ह्यू बघू शकता तुम्ही. एकदम एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. फुल एन्जॉय केला, फुल मजा केली आज. तर बघू आता घरी जात असेल तर घरी जाऊन तुम्हाला सांगणार. अगर निघत असेल तर निघू. ॲक्च्युली मी खूप लेट ब्लॉग चालू केलं बघायला गेलं तर. कारण का ॲक्च्युली माझं हे होतं की ब्लॉग करावा आज पण मला माहिती होतं की आज मजा येणार आहे खूप जास्त, तर त्यामुळे मी ब्लॉग केला. खूप मजा आली. तर भेटू आता खाली तुम्हाला मस्त एकदम. चल वरती. वाटलं खूप दिवसांनी अशी एन्जॉयमेंट करायला भेटली. खूप मन खोलून आम्ही नाचलो, एन्जॉय केला. तिकडे पाण्यात गेलो आम्ही, तिकडे चिखलात गेलो, मजा केली, खाल्लं चिकन खाल्लं, मजा केली. आपण विचारू आता खूप लोकांना विचारू. मित्रांनो खूप मजा केली. आता सर्वांचा हे कसं हे घेऊया आपण की कशी मजा केली तर आपण. दादा तुला कसं वाटतं आपण यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे आलेलं इकडे वरती, तर तुला कसं वाटतं तो खूप दिवसांनी आला इकडे. खास करके 3 वर्षांनी गणपतीला आलो. परत खूप मजा आली की एवढं रानभोजन वनभोजन करायला भेटतं ना. सर्व एकत्र येतात, पोरं बाळं लहान मोठी माणसं सर्व एकत्र येऊन जेवतात, मजा करतात. वरती रानात पण गावकीची गाणी घेतात, देवाची गाणी वगैरे घेऊन मजा घेतात. अशी मजा अजून पुढे चालत राहिली पाहिजे, खूप मजा येते. बरोबर आहे. आणि हा दादा ॲक्च्युली मिलिटरीमध्ये आहे, म्हणजे तो आर्मी सोल्जर पण आहे, बॉर्डरवर असतो. तर ह्या वर्षी तो आला आहे खूप वर्षांनी इकडे मजा करायला सर्व पोरांबरोबर. तर खूप मजा आलेली आहे गाईज आज मला ह्यावेळी. तर गाईज आम्ही आता खाली चाललो आहे, खूप थकले सर्वजण. मस्त आमचा आता प्लॅन आहे वापस पोहायचा. कुठे पोहणार आहे तर आपण नवी वावण्यामध्ये पोहणार आहेत गावच्या मस्त की. तर चला आता तिकडे भेटू आम्ही, तुम्हाला खूप जायचं आहे.